खाऊ वाटत नाही. बळबळ अर्धी भाकर खाल्ली बघा मामी. वाटत नाही म्हणते ते, आणि 2-4 भाकरीचा काटा काढला आणि सगळी भाजी संपली, आणि पुन्हा सगळं एवढं सगळं संपवून पुन्हा म्हणते ते खाऊ वाटत नाही. येत जाऊ नका बरं तुम्ही पुन्हा. कशी दिसते मी? प्रियंका चोपडासारखी. खरंच का? क्रिश पिक्चर मधली का डॉन पिक्चर मधली? बर्फी पिक्चर मधली. ऐक ना, मला गोव्याला जावंच लागणार आहे. पुन्हा सोबत जायचंय? त्या 40 लेडीज येतात त्यांच्या. 40 लेडीज मध्ये तुमचं काय काम आहे? तुम्ही जेंट्स आहेत ना, तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का? तुमच्या डोक्यावर परिणाम अहो, तुम्ही कधी पागलखाना बघायला गेलाय का? होय, गेलोय की, पूर्ण वरात घेऊन. अच्छा. अगं बायको, तुला सरड्याची भीती नाही वाटत? मला नाही भीती वाटत सरड्यांची, कारण माझं लग्न सरड्यांच्या खानदानीत झालंय. सासू पोराला बघून रंग बदलते आणि नवरा तर अख्ख्या खानदानीला बघून रंग बदलतोय. क्या मुस्कुरा. आई, तू तर म्हणते परी उडत असते, मग आपल्या ते शेजारच्या काकू का नाही उडत? त्या माकडीला परी कोण म्हणलं ग? बाबा. थांब तू आता. आज तुझे बाबा पण उडणार आणि ती शेजारची भटक भवानी पण उडणार. आयुष्य तर कामाला बाईसारखं झालंय आणि लोक मॅडम मॅडम म्हणून हाक मारतात. लोक बायकोशिवाय कसं राहतात काय माहित. माझी शेजारीन जरी माहेरी गेली, माझं जरा सुद्धा मन लागत नाही. My husband's friend had come to our house. I secretly overheard their conversation. Wow, what a smile. He was telling my husband that the pair of you two is Lam and Sita. Then my husband said, hey, we're friend. Neither does she sink into the earth, nor can any Ravana take her away. My heart broke, sisters. I felt very sad after hearing this. I went into depression. Oh my God. Yes. होय व काय आपलं लग्न झालतं त्यावेळेस तुम्ही मला लाड कसे म्हणतात व बर्फी मही जिलेबी. हो, आता तसं काहीच म्हणत नाही तो तुम्ही. मग आता बर्फी जिलेबी किती दिवस चांगली राहणार आहे आणि किती दिवस ताजी राहणार आहे. अरे आता इटली ती